बच्चू कडू यांचे आंदोलन जे आहे तो आक्रमक झाले। आता रस्त्यावरची लढाई नाही तर आता रेल्वे रुळावर आलेली आहे। आपण सध्या बघू शकता की नागपूरच्या रेल्वे रुळावर या ठिकाणी जर बघितलं असेल तर पोलिसांच्या तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर ज्या पद्धतीने सरकारला अल्टिमेट बच्चू कडूंनी दिलं होतं, त्यानंतर जर बघितलं असेल तर बाहेरचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी रेल्वे रुळावर आले। या संदर्भात जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने गनामी कावा करत जे कार्यकर्ते इथे आले होते त्या कार्यकर्ते इथून पळाले। मात्र आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। हा जर मार्ग बघितला असेल तर हा मार्ग नागपूरकडे वळतो आणि सध्या जामठा स्टेडियमच्या परिसरात मी आहे। या ठिकाणी बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते रेल्वेची वाहतूक होत असते। या आपण बघू शकता की पोलिसांच्या इथे बंदोबस्त वाढवण्यात आला आणि त्यामुळे गनामी कावा करत जे आहे ते कार्यकर्ते कधी येऊ शकतात, रेल्वे रूळ रोखू शकतात। मध्यस्थी नागपूरचा भाग आहे त्यामुळे मध्यस्थी भागात सुद्धा जाऊ शकतात आणि त्यामुळे आपण बघितलं असेल तर हा आज जरी रस्त्यावरची लढाई जी आहे ते बच्चू कडूंनी पुकारली होती, आता रेल्वे रुळावर आली, त्यासोबत ते नागपूरच्या मध्यभागी सुद्धा जाऊ शकतात। त्यामुळे जो अल्टिमेट जीव आहे तो सरकारला एकंदरीतच आहे बच्चू कडू यांनी दिलेला आहे। तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।